फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठे मुंबईत येऊ शकतात बरं का, मला आजच्या झटक्यावरून कळलंय. आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुटी ठोकू शकतात ती. मुंबईत आहेत तेवढ्या. तुमची बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे. मायबाप मराठ्यांना सरकारनं 13 तारीख घेतली. सरकारच्या हातात आजची रात्र आहे. सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा. मराठ्यांना प्रथम माझी विनंती, छगन भुजबळला दंगली घडायच्यात आणि म्हणून आपण राज्यात शांतता रॅल्या ठेवल्यात. मराठ्यांकडून शांतता असू द्या. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी. मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही फक्त शांत राहा. शांततेचं युद्ध कोणालाच पेलता येत नाही. जसे संभाजीनगर आलात त्याच ताकदीनं शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय, स्वतः सुद्धा जायचंय. कुठं काडी सुद्धा मोडली नाही पाहिजे. मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात. आज रात्रीतून सरकारनं विचार करावा. मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो, तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो. उद्याचे उद्या निर्णय होणार होता, परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं. मला एक वापस यायला, कारण 15 तारखेला मी तिथे आहे, म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते. 16ला मी वापस येणार आहे. 17 तारखेला महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझ्या हस्ते पूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळं माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 दोनच दिवस माझ्या हातात आहेत. सरकारने जर, मी आणखीनही सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला पण जायचं नाही. आमचा आग्रह एवढाच आहे, आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत. आम्हाला आमचं आरक्षण द्या. आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही.